हे कुशीवर झोपवायचं, पेशंटला उतारनं झोपवायचं नाही. उतारनं झोपल्यावर काय होतं, बऱ्याचदा जीभ हळूहळू आत सरकून श्वसन मार्ग बंद होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पेशंटला उतारनं झोपवायचं नाही. ओ पण मग मी उपचार करते तर मी उतारणी झोपली तर चालणार आहे? समय प्रेक्षको प्लीज हा आदर्श घ्या. प्रत्येकाने स्वतःचं एक फर्स्ट एड किट नेहमी तयार ठेवावं. बघूया आपण मॅडमच्या फर्स्ट एड किटमध्ये काय आहे. आणि यांच्या फर्स्ट एड किटमध्ये आहे सो फनी ना. नेलकटर. या कधी कधी नका टोचतात ना, त्याच्यामुळे बरी पडतात. लगेच काढून टाकायची. इथे खांजवलं की लगेच क्रॅच येतो. तर कुठे खांजवलं? लिपस्टिक. लिपस्टिक लिपस्टिक ती असं मी असं करत येते ना, तर कधी कधी लिपस्टिक इथे लागते. बघ इथे लागली आहे, ती लागते कधी, मग मी एक्स्ट्राची ठेवून देते. ओ एक मिनिट, हे कसलं पाकिट आहे हो? हे काय आहे? हे का ठेवलंय तुम्ही? एक मिनिट, हे फर्स्ट एड किट मध्ये ह्याची काय गरज आहे? इमर्जन्सी साठी लागतं. काय संबंध आहे? कधी पण गरजेला पडू शकतं. टिकलीचं पॉकेट आहे ते. काय करणार? आय एम सॉरी, ते मला वेगळं वाटलं का? आय एम सॉरी मॅडम. मुळात ह्या गोष्टी ह्या फर्स्ट एड किटमध्ये नाही ठेवायच्या. मग? त्याच्यात काय ठेवायचं असतं, कापूस ठेवा, मलम ठेवा, अँटीसेप्टिक ठेवा, सिरिंज ठेवा. हो, सिरीज तर पाहिजेलच. सध्या OTTचा जमाना आहे ना. सटकन मॅडम, सिरीज नाही, सिरिंज. सिरिंज म्हणजे इंजेक्शन्स. ओ दॅट इज दॅट. हा. टोचुकली. काय टोचुकली म्हणजे? आम्ही त्याला टोचुकली बोलतो इंजेक्शनला. रसिको, मी तुमच्या पाया पडतो, हे असं काही ठेवू नका तुम्ही फर्स्ट एड किटमध्ये. जे काय ठेवायचं त्याची मी लिस्ट तुम्हाला देईन. मला वाटतं आता पण डायरेक्ट प्रॅक्टिकल्सनं सुरुवात केली पाहिजे. या मला पण बडबड करायला अजिबात आवडत नाही. साधारण बेसिक अंदाज आला ना की डायरेक्ट प्रॅक्टिकललाच घुसायचं. तर मंडळी, आपण बघूया सर्वप्रथम सर्पदंश. सापाने चावलं तर काय केलं पाहिजे? मॅडम मला सांगा, तुम्ही कुठे चाललात आणि अचानक तुम्हाला साप चावला तर तुम्ही काय कराल? मी पण चावणार त्याला. म्हणजे? हा, कारण मी ना एक फिल्म केली होती, त्याच्यामध्ये एक नागिणी येऊन ना मला चावते, तर मी पण त्या नागिणीला चावली होती. मस्त होती फिल्म, पण आलीच नाही. जाऊ दे, मरून दे. मला ना त्या फिल्मचं नाव खूप आवडलं होतं. नाव ऐकूनच मी सायनिंग केली होती. मस्त नाव होतं, चावा घ्या चावा. चावा घ्या चावा, हे फिल्मचं नाव होतं. हे खूप वाईट आहे आणि हे असं नाही करायचं. अहो, तो साप आहे ना, साप चावला की आपण त्याला चावायचं. कुठलं लॉजिक आहे? आपण सापासारखं वागायचं का? हा, मी सांगतो तुम्हाला सापाने चावल्यावर काय करायचं. सापाने जिथे चावलं असेल त्याच्यावरती एका फडक्याने किंवा कापडाने घट्ट आवळून बांधायचं. ठीक आहे? ओ हा. पण मिस्टर, म्हणजे काय काय अवयव असे असतात जिथे चावल्यावर आपण बांधून नाही शकत? प्रॉब्लेम होईल ना. मॅडम, साधारणतः कोणती ठिकाणं सजेस्ट करायची तुम्हाला? आता समजा गळ्याला साप चावला तर बांधला, तर मग फास नाही लागणार. मी मरली बिरली तर? मुळात साप इकडे येऊन कधी चावत नाही. सहसा साप पायाला चावेल, हाताला. इथे का येऊन साप चावेल? तसं नाहीये, चावू शकतो. आता समजा तुम्ही एखाद्या दगडावर बसलेला असाल, अचानक येऊन तुमच्या डोंगीला साप चावला, तर तुम्ही काय करणार? कुठे काय आणि कसं बांधणार तुम्ही? अहो, तुम्ही सरळ विचार करा ना. हे नको ते विचार कशाला करताय? मुळात काही साप विषारी असतात. त्यांचं विष शरीरात पसरू शकतं. ते पसरू नये म्हणून तो रक्तप्रवाह थांबवायचा असतो. त्यासाठी ते बांधायचं असतं. सर्पदंशाचं ट्रेनिंग आपण इथेच थांबवूया. आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. प्रेक्षको, मला तुम्हाला सांगायला आवडेल की हृदयाचा तीव्र झटका आल्यावर काय करायचं असतं. मला माहितीये, हृदयाचा तीव्र झटका आला ना की डायरेक्ट तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा. हे एवढंच माहिती आहे? तोंडाने श्वासोच्छवास आहेत एवढंच माहिती आहे, बाकी काहीच नाही आहे? स्टेप बाय स्टेप असतं ना मॅम ते. मला सांगा, हृदय कुठे असतं? दर महिन्याला वेगवेगळी शरीरातलं.
शरीरातलं हृदय कुठे असतं? पोटात. तुमचं हृदय पोटात आहे? मग इकडे काय आतडी बसवली आहे? ठेवा, काय अवयव कुठे ठेवायचं ते ठेवा, मी ट्रेनिंग सांगतो. तर मला हृदयाचा झटका आल्यावर काय करावं लागेल यासाठी मला एका मदतनीसाची गरज आहे. कोणी येईल का? यू कम कम. मोठा वाजवतोय कीबोर्ड. यू नको नको, तुम्ही आज लाफिंगच करा. आम्ही यू. बघा हो, कोणीही तुमच्या बाजूला येऊन स्टेजवर उभं राहायला तयार होत नाहीये. तुम्ही आहात ना मग. माझा नाईलाज आहे. हा? अरे या ना यार, कोणीतरी या. सर हा. सर सर या ह्यांनाच खाज आहे. या. तुमच्या हिंमतीची दाद दिली पाहिजे, असंच पाहिजे तुम्हाला. तर नाही म्हणजे हे आहेत आमचे आजचे मदतनीस. हृदयाचा झटका आल्यावर काय केलं पाहिजे हे आता मी यांच्यासोबत प्रात्यक्षिक दाखवणार आहे. अरे काय आहे हे? तुमच्या अंगात किती मस्ती, येऊन त्यांच्याच बाजूला थोडी बसायचं तुम्हाला सरकली पण. मी. तुम्हाला लागली का? सांगू शकत नाही मी. एक सेकंड, ऐका. आपण करा तुम्ही दोघं, मी जातो. मी काहीतरी सांगतोय ना इथे, आपण आता प्रात्यक्षिक करतोय ना. बोला बोला. समजा तुम्हाला हृदयाचा तीव्र झटका आलाय. किती किती वर्ष ऍक्टिंग दाबून ठेवली. एवढं? आणि हृदयाचा झटका इथे आलाय तुला? हृदय इथे असतं ना डाव्या बाजूला. मी लेफ्टी आहे, माझा उलट आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? शिकवण्याचं काम कर ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? हरकत नाही. तर समजा यांना आता हृदयाचा झटका आलाय, तर सर्वप्रथम आपण, मी सांगतो माझ्याकडे बघ ना. मी सांगतो ना माझ्याकडे बघ ना. हृदयाचा झटका आला, तिच्याकडे बघशील. माझ्याकडे बघा ना. रसिका हो, समजा की यांना आता हृदयाचा झटका आलाय, तर सर्वप्रथम रुग्णाला कडेवर झोपवावं. झोपा तुम्ही इथे, झोपा. कुशीवर झोपा. या काय तर आली, अभिनय आलाय. या. हे कुशीवर झोपवायचं. पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. उतारणं झोपल्यावर काय होतं, बऱ्याचदा जीभ हळूहळू आत सरकून श्वसन मार्ग बंद होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. ओ. पण मग मी उपचार करते तर मी उतावणी झोपली तर चालणार आहे? मुळात उतारणे का झोपायचंय आणि झोपून कसा उपचार कराल तुम्ही मॅडम? हे साधं सोपं आहे ना. कोणी झोपायचं नाहीये, कळलं? बऱ्याचदा काय होतं की हृदयाचा झटका आल्यावर पेशंट हा गुदमरण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळी आपण काय करायचं? तोंडाने चॉचोचोस द्यायचा. तू एवढं करत होतास ना, हृदयाचा झटका आलाय, लगेच उभा राहायला झोप येते. आणि का तुझी गाडी तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा इथेच का अडकली आहे तुमची गाडी? बाकीचे पण उपचार आहेत ना. मुळात तो गुदमरतोय, त्याच्या तोंडात तोंड घालून अजून त्याचा मारून टाका त्याला. असं नाहीये ते. करू दे ना, काय मोकळं करा, हवा यायला पाहिजे. हवा यायला पाहिजे, कळलं? झोप इकडे. प्रेक्षक हो, मी आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय. झोप. इथे आहे, इथे. कुठे आहे तुझं हृदय? हृदय कुठे? इथे आहे ना. हा, इथे. तर बघा, हे असं साधारणतः ह्या भागावर हातावर हात ठेवून फिश सारखं. एक्झॅक्टली हे असं एकदा जोरात प्रेस करायचं. सोडायचं. प्रेस करायचं, सोडायचं. प्रेस करायचं, सोडायचं. असं साधारणतः 1 मिनिटात 30 वेळा करायचं. ओके, तुम्ही करा बघू. काय लादी पुसताय? लादी पुसताय इथून. इथे हृदय त्यांच्या. हे हृदय आहे. इथून कशाला चालू करताय? थोडं तयारी करत होते पेशंटची.
मानसिक अरे झोपणार आहे तू. 30 वेळा करायचं, बघायचं श्वास चालू झालाय का. जर नसेल चालू झाला तर अशा वेळी आपण काय करायचं. तोंडाने श्वास- दे मार! दे तोंडाने श्वास द्या आणि संपव एकदाचं काय ते सांगतो. दे एकदाची. बावळट कधीपासून समजवतो तुला. येते मगातून काय 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 करायला लागते. हा झोपणार आहे तुला सांगितलं कळत आहे का. हा काय चाललंय ते प्रॅक्टिस दाखवतो प्रॅक्टिकल दाखवतो. काय चाललंय तुझं काय. मिस्टर काय